गेली 18 वर्षापासून अखिल भारतीय मराठा महासंघ आणि विविध संस्था संघटनाच्या माध्यमातून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी वस्तुसंग्रहालय उभा करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्याप देखील या वस्तुसंग्रहालयाचं उद्घाटन न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येते. छत्रपती शिवरायांच्या वाघनखे आणि शस्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी या वस्तुसंग्रहालयाचं एकत्रित उद्घाटन व्हावं अशी अपेक्षा होती. परंतु तसं न झाल्यानं कार्यक्रमातील समन्वयाचा अभाव प्रकर्षानं जाणवला. हा विषय कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे उपस्थित केला. मुळीक यांनी सांगितलं की सातारा या ठिकाणी झाल्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये देखील हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात व्हायला हवा होता. पंचक्रोशीतील विविध तालीम संस्था, महिला बचत गट, शाळा, महाविद्यालय आणि तरुण मंडळींना निमंत्रित करून याला व्यापक प्रसिद्धी देणं आवश्यक होतं. मात्र सरकारी स्तरावर याकडे पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही, अशी खंत मुळीक यांनी व्यक्त केली. तसेच लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाजवळ असणारी सुमारे 2.5 एकर जागा कृषी महाविद्यालयाकडून ताब्यात घेऊन वस्तुसंग्रहालयाचा विस्तार करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली. या संदर्भात तातडीनं बैठक घेण्याचे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले असून येत्या आठवड्याभरात व्यापक बैठक आयोजित केली जाणार असल्याचं सांगितलं गेलं. एकंदरीतच आजच्या कार्यक्रमस्थळी ज्येष्ठ पदाधिकारी वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केलेलं मत दिवसभर चर्चेचा विषय ठरला. नमस्कार. TV नेक्स्ट मराठीच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक दादा यांचं स्वागत. आज सकाळी आपण पालकमंत्र्यांना निवेदन दिलं आणि आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. काय नेमका विषय? या ठिकाणी आज ऐतिहासिक अशा वाघनख्याचं प्रदर्शन आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज वस्तुसंग्रहालय ही दोन्ही एकाच वेळी उद्घाटन व्हावीत अशी आमची शाहूप्रेमींची आणि शिवप्रेमींची इच्छा होती. प्रत्यक्षात आज फक्त वाघनख्याच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामुळे यावेळी आम्ही असं त्याला निवेदन दिलं की शाहू महाराजांचं जे काही वस्तुसंग्रहालय आहे ते पूर्ण व्हायला अनेक वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. जवळजवळ आम्ही कोल्हापुरातील शाहूप्रेमींनी गेली 18 वर्षे सातत्यानं निवेदन दिली, आंदोलन केली. अगदी 15 ऑगस्ट दिवशी असं आम्ही उपोषणाला बसलो, घेराव घालण्यापर्यंत कार्यक्रम केले. इतके वर्षे जर राहिलं असेल तर हे दोन्ही कार्यक्रम संयुक्तरित्या एकत्र करणं गरजेचं होतं. आज जो कार्यक्रम झाला त्यामध्ये तर लोकांची इतकी नाराजी आली की कार्यक्रम कुठं व्हायला आहे तर शिवाजी महाराजांच्या शिवकालीन जर शस्त्राचं प्रदर्शन, त्याचबरोबर शिवकालीन वाघनख याचं जर तुम्ही प्रदर्शनाचा शुभारंभ करत असाल तर या कार्यक्रमाला तेवढी उंची असणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या वेळेला त्या ठिकाणची गर्दी पाहिल्यानंतर अगदी कॉलेजचे विद्यार्थी ऐनवेळी आणून बसवलेले होते. ना तिथं शिवप्रेमी नव्हता, शाहूप्रेमी नव्हता किंवा लोकांचा सहभागच नव्हता. मग यामध्ये जबाबदार कोण आहे? म्हणजे यामध्ये लोकसहभाग कमी पडला किंवा तालीम संस्था असतील, तरुण मंडळ असतील, महिला बचत गट असतील, या सर्वांना निमंत्रण देऊन किंवा ते एक प्रॉपर चाललेलं काम होणं गरजेचं होतं. ते झालं नाही, त्यामुळं ही गॅप पडलीच वाटते. काय आहे की पुरातत्व खातं जे आहे ना, मुळात पुरातत्व खात्याला समाजाची नाळ माहिती नाही आहे. आता आम्ही तिथं गेले 18 वर्षे काम करतो आहे. त्या शाहू जन्मस्थळाच्या विकासनासाठी अगदी ज्येष्ठ संशोधक जयसिंगराव पवारसाहेब, रमेश जाधव साहेब, इंद्रजित सावंतसारख्या मंडळी या ठिकाणी आहेत. अशांनासुद्धा निमंत्रण दिलं. मला व्हॉट्सअपवर निमंत्रण आलं आहे. आम्ही आपलं प्रेमापोटी तिथं गेलो, पण ते बघितल्यानंतर उपस्थितांना पण खूप नाराज वाटले. म्हणजे अशा एखादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रास्त्राचं आणि वाघनख्याचं जर प्रदर्शन झालं ते तेवढ्या भव्यतेने दिव्यतेनं व्हायला पाहिजे होतं. खूप म्हणजे मनाला क्लेश होईल अशा पद्धतीने जेव्हा भावना झाली त्यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री या नात्यानं त्यांना आपल्या भावना व्यक्त करणे गरजेचं आहे. मी स्पष्टपणे त्यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली आणि त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीनं बाबा काही त्यांनी आपलं समर्थन बाबा की आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी असेल किंवा औपचारिक कार्यक्रम होता अशा पद्धतीनं सांगितलं गेलं. आम्हाला त्यांना सांगायचं आहे की जी प्रशासन यंत्रणा आहे, जे पुरातत्व खातं आहे, तिची जबाबदारी होती ना कार्यक्रम कशा पद्धतीने करायचा. अगदी साधाला साधा म्हणजे
की एखाद्या कार्यक्रमाची जर भव्यता येताना लोकांच्यामध्ये जोश यावा म्हणून की आपल्याकडे शाहिरी कार्यक्रम केले जातात. या ठिकाणी शाहिरी कार्यक्रमात झाल्यानंतर केला म्हणजे कसला प्रोटोकॉल. म्हणजे अशा पद्धतीनं लोकभावनांचा जो काय अनादर होता, लोकभावनांचा एक राग होता, चीड होती, ती मी माझ्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या समोर मांडलेली आहे. त्यांनीसुद्धा यामध्ये लक्ष घालूया आणि येत्या सोमवारी एक बैठक घेऊन शाहू जन्मस्थळाचा जो वस्तुसंग्रहालयाचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर त्याचा शुभारंभ करूया अशा पद्धतीनं आम्हाला त्यांनी शब्द दिला.